नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर लड्डा दैनिक लोकप्रश्न सह महाराष्ट्र न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे। तर मित्रांनो, आपण मागचा व्हिडिओ पाहिला की नेमकं आपली तक्रार, खास करून मी मल्टीस्टेट बद्दल बोलतोय, ही गोष्ट सगळ्या कुठल्याही ज्या ठिकाणी आपली फसवणूक होते, ज्या ठिकाणी आपल्याला तक्रार करायची त्या ठिकाणी ही गोष्ट उपयुक्त आहे। तर त्याच्यात आपण सध्या विषय करतोय मल्टीस्टेटचा। तर मल्टीस्टेटची नेमकी तक्रार कशी करायची आणि कुठं करायची याच्याबद्दलचं एक छोटस एक फॉर्मॅट आहे जे माझ्या मागे आपल्याला दिसतंय स्क्रीनवर। तर या फॉर्मॅट नुसार या सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण स्क्रीनवर पहा, आपण स्वतः क्लायंट आहोत, सिटीजन आहोत। तर ही सगळी गोष्ट करत असताना नेमकं आपल्याला काय काय करायचं, याची प्रगती, याची प्रोग्रेस कसं करायचंय याच्याबद्दलचा एक छोटेखानी व्हिडिओ, जेणेकरून की हा व्हिडिओ पाहिल्यानंतर, आणि मागच्या व्हिडिओमध्ये बऱ्याच जणांनी लिंक पाठवा असं लिहिलं होतं। तर मित्रांनो, ही जी लिंक असते ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये असते। आपण फक्त त्या डिस्क्रिप्शन मध्ये जायचे, अगोदर बाकीचे काही नावं वगैरे असतात, खाली जायचे डिस्क्रिप्शन मध्ये, स्क्रोल डाऊन करायचे आणि त्या ठिकाणी लिंक दिलेली असते। फक्त त्या लिंकवर क्लिक जरी केलं तरी त्या जे आपल्याला ज्या पानाची गरज आहे, ज्या साईटची गरज आहे त्या ठिकाणी आपण पोहोचतो। तर आपण आपल्या विषयाकडे येऊया। तर यानुसार सगळ्यात पहिल्यांदा असतं की आपलं रजिस्ट्रेशन ऑनलाईन करायला पाहिजे। ऑनलाईन रजिस्ट्रेशन आणि लॉग इन या दोन्ही गोष्टी करणं हे आपल्याला क्रमप्राप्त आहे। ते ऑनलाईन रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपण आपल्या तक्रारी, त्याच्यासाठी एक वेगळं पोर्टल आहे, त्यात आपण व्हिडिओ जसं चालू होईल, म्हणजे जसं मी सगळं स्क्रीनवर ऑन स्क्रीन हे सगळं समजून सांगतोय। तर एक गोष्ट ही झाली। आणि दुसरी गोष्ट, जर आपल्याला पोर्टल ऑफ प्रेसिडेंट सेक्रेटरियन या ठिकाणी जर आपल्याला कंप्लेंट करायची असेल तर त्याची एक प्रोसेस आहे। या दोन प्रोसेस, या प्रोसेस केल्यानंतर त्याच्यानंतर पुढं म्हणजे ऑनलाईन रजिस्ट्रेशन झाल्यानंतर रजिस्ट्रेशन विथ अ डिटेल ऑफ डिपार्टमेंट, ऑर्गनायझेशन, ETC या गोष्टी ज्याबद्दल आपल्याला बोलायचं, कोणतं डिपार्टमेंट, जसं आता मल्टीस्टेट मध्ये मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेशन आलं, तर या गोष्टी, त्याच्यानंतर ही एक प्रोसेस झाली, ती पुढे जाते। त्याच्यानंतर प्रेसिडेंटची जी पोर्टल आहे त्या पोर्टलवरून जर आपण कंप्लेंट केली तर ती पण गोष्ट पुढे जाते। आणि ट्रान्समिशन ऑफ द ग्रीव्हन्स टू PGO और फील्ड ऑफिसर, या ठिकाणी फील्ड ऑफिसरला या सगळ्या गोष्टीची माहिती दिली जाते। आणि त्याच्यानंतरचा पुढचा आउटपुट होतोय की तुम्हाला एक रिझॉल्युशन, तुमची तक्रार सुटली, हा रिझॉल्युशनचा एक मेल येतोय। आता ही गोष्ट नेमकी कशी करायची, हे या गोष्टीसाठी नेमकं पुढं कसं जायचं याच्याबद्दलचा एक छोटेखानी व्हिडिओ मी आपल्याला दाखवतोय। तर मित्रांनो, आपल्याकडं सगळ्यात पहिल्यांदा आहे PG पोर्टल गव्हर्नमेंट, pgportal.gov.in या ठिकाणी जायचं आपल्याला। आणि या ठिकाणी आता हे असं जसं दिसतंय तुमच्या स्क्रीनवर, माझा मेल बॉक्स आहे हा, या मेल बॉक्स मध्ये जसं जसं दिसतंय त्या सगळ्या गोष्टी, त्याच्यामध्ये एक मी कोर्टाची केस पण मुद्दाम घेतली। तर या सगळ्या गोष्टी जशा जशा दिसतात, फक्त तसंच सेम तुमच्या आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये असेल, त्याला फक्त तुम्ही क्लिक करायचंय। क्लिक केल्यानंतर, आता समजा इथं मी क्लिक करतोय, इथं क्लिक केल्यानंतर मी सरळ त्या वेबसाईटवर जातोय। कोणत्या वेबसाईटवर? ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स अँड पब्लिक ग्रीव्हन्सेस। याच्याबद्दल मी परत डबल बोलत नाही, कारण याच्या अगोदरचा जो व्हिडिओ अपलोड केलाय मी, त्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी आपली पूर्ण माहिती कशी भरायची, नेमकं या ठिकाणी रजिस्ट्रेशन म्हणजे साइन अप कसं करायचं याबद्दलची सविस्तर माहिती तिथं दिली आहे। आणि त्याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये याची लिंक पण दिली, आणि हीच लिंक आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये पण देतोय मी। तर ही एक गोष्ट झाली। या ठिकाणी केल्यानंतर आता जे तुम्हाला सुरुवातीला व्हिडिओ सुरू व्हायच्या अगोदर जे मी तुम्हाला समजून सांगितलं की नेमकं कसं करायचं असतं, त्याच्यातला हा पहिला मुद्दा झाला, पहिला पॉइंट झाला। त्याच्यानंतर या ठिकाणी अजून एक दुसरी लिंक आहे, त्या लिंकवर मी क्लिक करतोय। त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर माझ्यासमोर एक विंडो येते, आणि ती विंडो येते राष्ट्रपती भवन यांची। राष्ट्रपती भवन यांची विंडोमध्ये राष्ट्रपती भवन हेल्पलाईन, म्हणजे राष्ट्रपती भवनची हेल्पलाईन याबद्दल या ठिकाणी लिहिले। आता या ठिकाणी परत तुम्ही पाहता स्क्रीनवर, इथं आपल्याला रिक्वेस्ट साठी करायचे, इथं आपलं स्टेटस बघायचं आणि इथं पासवर्ड। तर आपण पहिल्या ह्याच्यात लॉज रिक्वेस्ट असं करूया। तर या ठिकाणी केल्यानंतर इथं परत आपलं हे सगळं डिटेल येते। या डिटेलमध्ये आपलं नाव लिहायचंय, आपला ऍड्रेस लिहायचा आहे, आपला पिन कोड लिहायचा आहे, आपला फोन नंबर लिहायचा आहे। त्याच्यानंतर आपल्याला पासवर्ड तयार करायचा आहे, तो इथं लिहायचा आहे। त्याच्यानंतर पुन्हा कन्फर्म झालेला पासवर्ड जो दुसरा आहे तो इथं लिहायचा, म्हणजे हाच पासवर्ड एकदा इथं परत टाईप करायचा। आता इथं ऍड्रेस लाईन 1 आली, ऍड्रेस लाईन 2 आली, ऍड्रेस लाईन 3 आली, म्हणजे माझी गल्ली, माझा घर नंबर जे काय असेल ते, माझ्या घरावरचं नाव काय असेल ते इथं लिहिलं।
त्याच्यानंतर माझा एरिया, ज्या एरियात मी राहतो वगैरे त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी इथं लिहिल्या. मग जिल्हा तालुका जे असेल ते इथं लिहिलं. त्याच्यानंतर आपला पिन कोड, कंट्रीमध्ये नॅचरली इंडिया आणि स्टेटमध्ये साहजिकच महाराष्ट्र हे इथं निवडायचं. त्याच्यानंतर आपला फोन नंबर, मोबाईल नंबर, या ठिकाणी आपण 2 फोन नंबर पण टाकू शकता, एक अल्टरनेटिव्ह फोन नंबर आणि एक आपला फोन नंबर आणि ईमेल आयडी. आणि त्याच्यानंतर इथं आपल्याला लिहायचंय नेमकं काय करायचंय, तुम्ही कशाबद्दल कंप्लेंट करताय. तर हे मी मागच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बोललो होतो की मी याच्याबद्दलचं ड्राफ्ट इंग्रजीमध्ये व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतोय, पण माफ करा मित्रांनो, ते माझ्याकडनं विसरून गेलं. या व्हिडिओमध्ये तो ड्राफ्ट देतोय. तो ड्राफ्ट आपल्याला सगळीकडे वापरता येऊ शकतो. जिथं जिथं आपल्याला कंप्लेंट करायची तो ड्राफ्ट घ्यायचा, कॉपी करायचा आणि पेस्ट करून पाठवून द्यायचा. हे पाठवल्यानंतर या ठिकाणी आणखीन एक व्यवस्था आहे इथं. आपण जर ती फाईल, तो जर ड्राफ्ट पीडीएफ रूपात करत असेल तर पीडीएफ रूपातला तो ड्राफ्ट, त्याच्यानंतर तुमच्या समजा आता एक मल्टीस्टेट आहे, मल्टीस्टेटचा फ्रॉड, तुमच्याकडचे एफडी वगैरे काय आहेत का, कोणते डॉक्युमेंट्स आहेत का, या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आपल्याला अटॅच करता येतात. अटॅच केल्यानंतर हा कॅप्टा इथं लिहायचा आहे. कॅप्टा इथं लिहिल्यानंतर सबमिट म्हणून बटन दाबायचं. हे बटन दाबल्यानंतर ही तक्रार राष्ट्रपती भवनला सरळ जाते. हे सगळं चालत असताना असं कुठंतरी येतंय की नाही राव, इन्व्हेस्टिगेशन कुठपर्यंत झालंय, नेमकं आपल्याला काही कळेल का. तर हे मिळून हे समजून घेण्यासाठी नेमकं काय करता येऊ शकतं. तर आपण पोलीस आयुक्त यांना पण लेखी किंवा त्यांच्या मेलवर तक्रार करू शकता, किंवा वैयक्तिक जाऊन त्यांना भेटू शकता की असं हा माझा FIR आहे, असं कोर्टाने ऑर्डर केली होती. त्याच्यानंतर या गोष्टीला 1 महिना झालाय, आतापर्यंत काय तपास झाला, नेमकं हे जे धरून आणलेले आहेत आरोपी, त्यांच्या नेमकं कोणत्या प्रॉपर्टीज किंवा जे काही असेल ते नेमकं काय तपास झाला, याच्यासाठीचा एक रीतसर अर्ज किंवा तोंडी तुम्ही जाऊन तिथं त्यांना बोलू शकता. दुसरी गोष्ट आहे, तुम्ही याबाबतची तक्रार कलेक्टरकडे करू शकता. ऑनलाईन करा किंवा पर्सनल जाऊन करा, वैयक्तिक जाऊन करा. पण एकटं जाण्यापेक्षा जर 7-8 जण सगळे ठेवीदार एकत्र गेले तर त्या गोष्टीचा उपयोग होईल.